दिवस उजाडला. उमानं नोकरीवर जायची तयारी केली आणि ती कुणाला काही न बोलता तयारी करून इंदापूरला निघून गेली. सारं वातावरण शांत होतं. वाड्यावर चाललेल्या गोष्टी वाड्याच्या खाली उतरायला वेळ लागला नाही. या अशा गोष्टी कितीही अंधारात केल्या तरी त्या उघडकीला आल्याशिवाय राहत नाहीत. पाहता पाहता उमा यशवंतच्या मध्ये झालेल्या गोष्टी आणि उमांच्या पसंतीला वाड्यावर झालेला अण्णा आणि बाईसाहेबांचा कडाडून विरोध गावात वाऱ्यासारखा पसरला. मोठ्या लोकांचं झाकत नसतं, पण त्याची वाच्यता जरा दबक्या आवाजात असते. उमा आणि यशवंतचा विषय गावात लोक कुतूहलानं हाताळायला लागले. जागोजागी उमा आणि यशवंतच्या प्रेमाच्या गोष्टी रंगवायला लागले. सगळ्या पिंगळी गावात एकच चर्चा सुरू झाली. भारताला पाकिस्तानवर विजय मिळवायला अवघ्या 2 धावांची गरज आहे अशा रोमांचक मॅचसारखी यशवंत आणि उमाच्या लग्नाची तयारी लागलेली होती. गरिबांचं लवकर उघडं पडतं. मोठ्यांचं लहान तोंडी मोठा घास नको म्हणून, पण दबक्या स्वरात म्हणतातच. गरिबाचं वाऱ्यासारखं पसरतं आणि मोठ्याचं झाकली मूठ 1.25 लाखाची. गावात संभावरटी ज्ञानासुतार अशी माणसं वाड्यावर गेल्यावर सगळ्या गोष्टी बरोबर मजेशीर खाली येतात. गावात पसरलेली चर्चा वामन आणि शेवंतालाही कळाली. तळहातानं सूर्य झाकला जात नाही. मासळीनं सूर्य गिळावा तशी सहन न होणारी गोष्ट ऐकून वामन शेवंता हैराण झाले. गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही. गाव मराठ्याचं, आपलं घर एकटं अशा नाना विचारांनी शेवंतानं वामनला भंडावून सोडलं. वामनला खूप राग आला. रात्रभर झोप आली नाही. रात्री बराच वेळ शेवंता वामन बोलत बसले होते. आपण यशवंताला शाळेत पाठवून लय मोठी चूक केली. आपल्याला काय माहिती तो असा खेळखंडोबा करण म्हणून. शिकून शहाणा होईन वाटलं तर अति शहाणा झाला तो. ते तर मला 12% माहिती होतं. वामन रागात बोलायला लागला. शेवंता पडल्या जागी बोलायला लागली. यायच्या गोंडारावर जगण्यात भादरण्यात जिंदगी गेली. पिढ्यानपिढ्या गेल्या यांना भादरण्यात. त्यांना आपण पुरतो वय. मला तर झोप येणं झाली. मला तरी कुठे येते. उभं गाव मराठ्याच्या, आपली 1-2 घरं ते बी अशीच. जाऊ दे शेवंता, आपण गाव सोडून जाऊ. तसंही त्या शिळीपासनं आपला जीवच उभा गावातनं न गाऊ ग किरकिर. शेवंतानं लांब सुस्कारा सोडत वामनच्या निराशावादी निर्णयाला दुजोरा दिला. गावही भलतंच बहाचर. गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. आज मागासवर्गीय विद्यार्थ्यांची बैठक होती. दुपारी 11 वाजता यशवंतवर अज्ञात युवकांनी हल्ला केला. यशवंतवर 5-6 पोरांनी हल्ला केला होता. त्याला काठीनं आणि जब्बर शस्त्रानं मारलं होतं. काही कारण कळायला तयार नव्हतं. तसं कारण काही नव्हतंही. यशवंत मागासवर्गीय विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी होता. तो त्यांच्या हक्कासाठी लढत होता. यशवंतवर प्राणघातक हल्ला झाला. त्याच्या डोक्यावर, पाठीवर, पायांना भरपूर मार लागला होता. त्याला शहरातल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. ही बातमी उमाला कळाली. ती आजच गावाकडनं आली होती. तशीच धावत पळत हॉस्पिटलमध्ये गेली. यशवंत आडवा पडला होता. आजूबाजूला मागासवर्गीय विद्यार्थी संघटनेची काही पदाधिकारी मुलं उभी होती. त्यांनी उमाला आलेलं बघितलं. त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि थोडं तिच्याविषयी संशयानं एकमेकात ते बोलायला लागले. उमानं त्यांच्यातली चुळबुळ, त्यांचं संशयित बोलणं ओळखलं. बोलण्याआधी उमा यशवंत जवळ गेली. त्याच्या कपाळावर आलेली केस हातानं मागं सारली. कपाळावर हात ठेवला. तिच्या चेहऱ्यावरनं तिच्या मनातली काळजी जाणवत होती. तिने पोरांकडे बघत विचारलं, काय झालं? काही माहिती आहे? पोरं एकमेकांकडे बघत होती. एक जण म्हणाला, काय होणार आहे? जे झालं ते तुमच्या समोर आहे ना. अरे पण तुम्ही मला सरळ सांगा ना. मला का असं अर्धवट सांगताय? उमा असं म्हणतात एक जण म्हणाला, काय व्हायचे? यशवंतवर पैशाच्या मस्तीत असलेल्या पोराने हल्ला केला. गरिबानं काही हक्कानं मागायचं नसतं. पोरीव प्रेम करायचं नसतं. तिला जीव लावायचा नसतो. हे आम्हा मागासवर्गीय पोरांना कळत नाही. ते बिचारे पडतात पोरींच्या प्रेमात. त्यांना काय कळणार हो या व्यवस्थेचा कारनामा. बरं मला सगळं काही सरळ सांगताय का तुम्ही आता? उमानं थोडं रागानं विचारलं.
काही गुंड पोरांनी हल्ला केला, त्यात संस्थाचालकाचंही पोर होतं. यशवंत हा मागासवर्गीय मुलांच्या न्यायासाठी, हक्कासाठी लढत होता. मागासवर्गीय मुलांना व्यवस्थित शासनाची स्कॉलरशिप मिळावी म्हणून झगडत होता. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं तो नेतृत्व करायला लागला. त्याचं गप्प राहणं उमाला सारं काही सांगून गेलं. तिच्या मनात बरेच काही प्रसंग आले, काही विचार आले. कदाचित त्यामध्ये तिला मागे तिच्यावर हॉस्टेलमध्ये झालेला प्रसंग आणि तेव्हा त्या पोरांना यशवंतनं केलेला प्रतिकार आठवला. नक्की तीच मुलं असावीत. मागचा बदला घेण्याच्या उद्देशानं त्यांनी हल्ला केलेला असावा आणि तिचा संशय खरा होता. यशवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं नेतृत्व करत होता. शिवाय कॉलेजात जी वरिष्ठ मंडळी होती ती सगळी मंडळी ही उमाची पाहुणे मंडळी होती. उमाच्या बापाचे आणि त्यांचे सगळे धागेदोरे उमा ओळखून होती. त्या मुलांना तो मागचा बदला घ्यायचा होता आणि वरिष्ठ लोकांना उमापासून यशवंतला दूर करायचं होतं, अगदी काय आमचं. मग आपोआप यशवंतची मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चाललेली लढाई संपणार होती. उमानं सगळं ओळखलं आणि तिच्या मनात जे काही आलं ते तिने यशवंतच्या मागासवर्गीय विद्यार्थी मित्रांना सांगितलं. उमाची तळमळ वाढली, तिच्या मनातल्या विचारांची गती वाढली, ती अस्वस्थ झाली. यशवंतच्या कपाळावर हात फिरवत एकटक एकसारखं पाहत राहिली. यशवंत शांतपणे पडलेला होता. सकाळी 11 वाजता उमा कॉलेजात गेली. प्राचार्य नागरे सर कार्यालयात आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होते. उमा दरवाजासमोर येऊन येऊ का सर म्हणताच नागरे पाटील सरांनी स्मितहास्य करत तिच्याकडे पाहत मान हलवून आत यायचा इशारा केला. उमा नागरे सरांच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसली. ती जरा गंभीर होती. तिच्या मनात चाललेली विचारांची घालमेल नागरे सरांनी ओळखली. सर म्हणाले, काय उमा, ठीक आहे ना, ड्युटी वगैरे? उमा रागातच हो म्हणाली. सर मला सांगा, कॉलेजमध्ये काय झालं? काही नाही. काही नाही? अहो, एक गरीब विद्यार्थी मृत्यूशी झुंज देतोय आणि तुम्ही असे? हो, पण त्याला माझा काही इलाज नाही आणि माझा दोषही नाही. अच्छा, म्हणजे तुम्हाला काय त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाही असंच म्हणा की. पण उमा, तुला काय देणं घेणं आहे त्याच्याशी? शिवाय तो मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा पुढारी आहे. असलं म्हणून काय झालं? या समाजात त्यांना स्वाभिमानानं जीवन जगण्याचा हक्क आहे. पूर्वापार तो हिसकावून घेतला होता, पण आता ही तरुण पोरं हक्कानं मागतात. शिवाय त्यांना कायद्याचं समर्थन आहे. न्याय हक्कासाठी लढण्याची त्यांना प्रेरणा मिळाली आहे. आधी ती माणसं मुकी होती. आता न्यायाची भाषा, विचारांचं सामर्थ्य त्यांच्यात आलं आहे. त्यावर नागरे सर म्हणाले, हां, पण मग आपलं चुकलेलं पाऊल आपल्याला दिसत नसतं. असो, या वयात चुका होणार, पण आपण आपला आणि पुढचा दर्जा बघून तरी खेळ खेळायचा ना. झालं सर. सर मला तुमच्या तत्त्वज्ञानाचे डोस नका पाजू. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. परिवर्तनाच्या विचारानं ही तरुणाई हक्कासाठी लढतीये आणि त्यांना दिलंच पाहिजे. हो, पण त्यांच्या प्रेमात पडता कामा नये ना आपण. त्यांना डोक्यावर घेता, मग ते डोक्यावर. पण तू का त्याच्या? हो, मी त्यांच्या हक्काच्या लढाईतली त्यांची सहकारी आहे. हे बघू मग, तुझे बाबा म्हणजे अण्णासाहेब, मी आणि आपल्या संस्थेचे चालक कानोडे पाटील त्यांच्या खूप सहवासात आहोत. ते जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीत सभापती होते तेव्हा त्यांनी जे आम्हाला कॉलेज आणि शिवाय कानकोडे पाटलांना वैयक्तिक सहकार्य केलं ते आम्ही विसरू शकत नाही. आम्ही त्यांच्या मनात आहोत म्हणून त्यांचा शब्द आम्हाला पाळावा लागतो. म्हणजे अण्णांनी सांगितलं का तुम्हाला मला काबूत ठेवायला किंवा माझ्यावर लक्ष ठेवायला किंवा मी काय करावं आणि काय करू नये ते सांगायला? असं म्हणत उमा उठायच्या तयारीत होती. ती लांब सुस्कारा सोडत म्हणाली, पण लक्षात ठेवा, तुम्ही यात अपयशी व्हाल. मी यशवंतपासून दूर व्हावं यासाठी तुम्ही त्यांना सहारा देताय, पण ते शक्य नाही. किंचित हसत नागरे सर म्हणाले, आमच्या हातात जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही केलं. काल झालेला कॉलेजातला गोंधळ बघता आम्ही त्याची सगळी प्रक्रिया केली. यशवंतला आमच्या कॉलेजमधनं आम्ही काढून टाकलं. माझी स्वाक्षरी त्याच्यावर काल झाली आहे. उमा रागात कार्यालयाबाहेर पडली. कॉलेजच्या मैदानात 300-400 पोरांनी कार्यालयासमोर मोर्चा आणला होता. त्यांची नारेबाजी सुरू होती. उमा कार्यालयातून बाहेर पडली हे बघताच मागासवर्गीय विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी
उमाच्या विरोधात नारेबाजी सुरू केली. उमानं त्यांचा विरोध ओळखला, त्यांच्या भावना ती ओळखत होती. त्यांचंही साहजिक होतं. उमानं सगळ्या मुलांना हात दाखवत शांत राहण्याचा इशारा केला. काही मुलांनी जुमानलं नाही, पण उमा एकसारखे हात दाखवून त्यांना शांत राहायला सांगत होती. शेवटी सगळी मुलं शांत करण्यात उमाला यश मिळालं. उमा उंच ओट्यावर उभी होती. मुलं शांत होताच ती म्हणाली, हे बघा, तुमचा राग माझ्याविषयी असणं साहजिक आहे, पण तुम्ही माझा त्याग ओळखू शकणार नाही. आज तुमच्या मित्रावर हल्ला झाला याचं आपल्या सगळ्यांना दुःख वाटतं आहे. आपण आपल्या मागण्या, आपले हक्क आणि आपले अधिकार यासाठी झगडतोय. यशवंत आपला विश्वासू मित्र आहे, आपला नेता आहे तो. मी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या हितासाठी विचार करते. मी आजही सरांना तुमच्याविषयी बोलले आणि आयुष्यभर फक्त आणि फक्त तुमच्या किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या, लोकांच्या कल्याणासाठी माझं जीवन मी व्यतीत करणार आहे. तुमचा विश्वास माझ्यावर असेल आणि आपलं खरं प्रेम जर यशवंतावर असेल तर शांत राहा. मला समजून घ्या, मी तुमच्यासाठी आहे. मी तुमच्या हक्कांसाठी लढणार आहे. मी आत्ता सरांना तेच सांगण्यासाठी आली आहे. मी तुमच्यासाठीच जगणार आहे. मुलांनी उमाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मुलं शांत झाली. उमा सरळ दवाखान्यात गेली. यशवंत आता निद्रेतनं बाहेर आला होता. उमानं त्याला उठवलं, 2 बिस्किटं दिली, मोर्चाबद्दल सांगितलं. यशवंत सगळं शांतपणे ऐकत होता. उमाच्या चेहऱ्याकडे बघत होता. उमा त्याची सगळी व्यवस्था बघत होती. उमा तिच्या कर्तव्यानं नात्यात गुंतत होती. आज पुन्हा कॉलेजात सगळी मुलं जमली होती. यशवंतला कॉलेजातनं काढण्यात आलं होतं. काही मुलं ऑफिसात घुसली. नांगरे सरांना जाब विचारायला लागली, पण ती उडवाउडवीची उत्तरं द्यायला लागली. यशवंत नांगरे साहेबांना बोलत होता, पण त्यांची मनस्थिती नव्हती. नांगरे सर पोलिसांना बोलून बाहेर काढायची भाषा करत होते. एका गुंड किंवा नेहमी वादात राहून भांडणं, मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्याला आम्ही प्रोत्साहन देण्याचं महापाप आमच्यावर येतोय, असं नांगरे सर म्हणाले. परिषदेचे पदाधिकारी आणि नांगरे सर यांच्यात बरीच तुतुमिमी झाली, पण वरच्या स्तरावरनं झालेलं काम होतं. त्यासाठी नांगरे सरांबरोबर बोलून सगळं व्यर्थ होतं. एका व्यवस्थेच्या, परंपरेच्या विचारानं चालणाऱ्या लोकांच्या राजकारणाला जातीयवादी विरोधामुळे यशवंतचा बळी गेला होता. यशवंतचा मागासवर्गीय पोरांना न्याय मिळवून द्यायचा लढा या मोठ्या लोकांसाठी डोकेदुखी झाला होता. शिवाय उमाचे वडील अण्णासाहेबांचे आपल्यावर आणि संस्थेवर असलेले उपकार फेडण्यासाठी हे काम त्यांना करणे गरजेचं होतं. तो अण्णांच्या प्रतिष्ठेचा विषय होता. नांगरे सरांच्या वैतागाला समजून मुलं बाहेर आली. उमा व्हरांड्यात येत होती. ती सरळ या उभ्या असलेल्या मुलांच्या घोळक्याकडे आली. मुलांनी तिच्याकडे बघितलं आणि खाली बघितलं. उमानं त्यांच्या मनातली नाराजी ओळखली. यशवंतवर झालेला अन्याय ती समजून घेत होती, पण तिचंही या व्यवस्थेपुढे काही चालणार नव्हतं. ती मुलांना म्हणाली, नाराज होऊ नका, होईल काहीतरी. एक जण लगेच म्हणाला, काय व्हायचंय? व्हायचं ते झालं की एका गरीब पोराला शिक्षणाला मुकावं लागलं. आमचे पाय असेच कापले जातात, म्हणजे आम्ही पुढं जाऊच नाही, जाग्यावर स्वावलंबीपणे उभं राहू नये. हे बघा, तुमचं दुःख मी ओळखते. मी तुमच्या सगळ्यांच्या विचारांच्या बरोबर आहे. असं म्हणत तिने यशवंतकडे बघितलं. यशवंत शांत होता. तिने त्याला सारखं पाहिल्यावर इतर सगळ्यांनी आपापली जागा सोडली आणि ते बाजूला झाले. हे बघ यशवंत, मी तुझ्याबरोबर आहे. मी सगळं काही बरोबर करीन, पण मी तुला न्याय मिळवून देणार. यशवंतनं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, हे बघ, मला तुझ्या सहकार्याची किंवा सहानुभूतीची काही एक गरज नाही आहे. आमच्यामुळे तुला त्रास नको. मी माझ्या जीवावर जेवढं लढलो तेवढंच लढणार आहे. तू काळजी करू नकोस. मला सांभाळीन. मला तुझ्या सहानुभूतीची गरज नाही आहे. यशवंत स्वाभिमानी असल्यामुळे तिच्यापुढे तो लुडबुडत नव्हता किंवा तिची गरज त्याला वाटत नव्हती. हे बघ उमा, ही व्यवस्था आम्हाला मान्य करत नाही. आम्हाला पोट आणून पैदा केलेल्या लेकरासारखं जगावं लागतं. आम्ही काही करणं, मागणं, लढणं, शिवाय प्रेम करणं यांना पचतच नाही. यशवंत निराश होता. उमा त्याची समजूत काढत होती. त्याला न्याय मिळवून द्यायचं आश्वासन देत होती. ते सगळं स्वाभिमानानं तिचं आश्वासन तो उडवून लावत होता. यशवंत आणि उमाविषयी गावात खूप चर्चा झाली. शेवंताला यशवंतशी बोलावं असं वाटत होतं, म्हणून शेवंत म्हणाली, आपण यशवंताला बोलवून घेऊ.
वामनला तर त्याला बोलवून 12% कचा कचा तुडवावं असं वाटायला लागलं. त्याचे हातपाय मोडून फरकटं ठेवावं, कुत्र्यासारखा तुकडा फेकावं त्याच्यासमोर. वामननं आपला यशवंतविषयीचा राग व्यक्त केला. त्याला राग येणं साहजिक होतं. वामननं भाकर सोडली, घास खाऊन असा वाटे झाला त्याला. शेवंतानं घास उचलला नाही का चुलीला इस्तू लावला नाही. ती घरात पडून होती. 2 पोरी लग्नाच्या. माया ममतेनं माय बापू म्हणून भादरून खात असलेली माणसं आम्ही. पोरं मोठी झाली, काय काय सहन केलं आम्ही, आमच्या जीवाला माहिती. आणि हे शिकून शहाणा झाला आणि यांनी असा दिवा लावला. आम्हाला जगूच देत नाही वाटते. हे जगू तर देतच नाही आणि गावात भिरावू देत नाही. याच विचारात घरात 2 दिवस चूल पेटली नाही. गरिबाला इज्जत आणि नाव खूप प्यारं असतं. मोठ्यांचं काही होत नाही, पण गरिबाचं काही झाकलं जात नाही. गरिबाला इज्जत असते आणि ती सावरण्यासाठी गरीब पोटाला खात नाही, पण इज्जत आणि शील गरिबाला प्राणप्रिय असतं. लाज लज्जा गरीब फाटक्या कपड्यात का होईना तिला लाज लाजून कुरवळत जीवा जतन जपतो, अशी असते ती गरिबी. शेवंतानं यशवंतला गावाकडे बोलवून घेतलं. दुपारची वेळ. उमा कॉलेजात पोचली. घरी झालेला प्रकार यशवंतला कधी सांगावं असं तिला झालं. म्हणून ती यशवंतला भेटण्यासाठी उतावेळ होती. कॉलेजात तिने यशवंतला सगळीकडे शोधायला सुरुवात केली. यशवंत काही भेटला नाही. ती कावरी बावरी झाली. कुणाला विचारावं असं तिला वाटायला लागलं. मनात वेगवेगळ्या विचारांची पाखरं उडत नव्हती. यशवंत सापडत नव्हता. उमा अस्वस्थ झाली. कॉलेजच्या मैदानात तिला कोणीतरी सांगितलं की यशवंत गावाकडे गेला. ती विचारात मग्न होऊन जाग्यावर स्तब्ध उभी राहिली. एखाद्याचा हातात दिलेला हात सहज सैल होऊन निसटून जावा किंवा ओंजळीत धरलेलं पाणी जागा मिळेल तिथनं निघून जावं आणि ओंजळी रिकामी राहावी, तसा तर यशवंत निसटला नसावा. हा विचार तिच्या मनात घोळायला लागला. तेवढ्यात तिची नजर समोर असलेल्या झाडाच्या फांदीवर खेळली. तिथं आत्ताही 2 पाखरं प्रणयसुखातून मुक्त होऊन दूर दूर सरकत होती. उमा त्यांच्याकडे टक लावून बघायला लागली. ती दूर झाली, उडून गेली. उमाच्या मनात लहरी उठत होत्या. ती मग्न होऊन त्या पाखरं बसलेल्या रिकाम्या फांदीकडे एकटक पाहत उभी राहिली. सांच्याला 5-6 वाजता यशवंता गावात आला. सारं गाव त्याच्याकडे कुतूहलानं बघायला लागलं. उमा रागानं तालुक्याला गेली आणि यशवंत गावाकडे आला. वाटेनं सगळं गाव त्याच्याकडे चोरासारखं बघत होतं. यशवंत घरी आला, हातपाय धुतले. तेवढ्यात लगेच शेवंत आली. त्याला बघून शेवंताचा रागाचा पारा चढला. तिचा चेहरा रागीट झाला. कवा कवा त्याला फाड फाड बोलू असं झालं. तिने खालच्या नजरेनं डोळे पिंजारून नजर फिरून बघितलं. पायावर पाणी उमडून गुळणा केला. तोंड पदरानं पुसलं. कली चिंगीला जोरात ओरडली, बाप कुठे ग, आला नाही का? कुणीतरी नाही असा आवाज दिला. तोवर यशवंत अंगणातल्या अवखंड्या बाजावर धरून आणल्यासारखा बसला. नवीन घरी अबोल असावं तसा तो गप्प होता. आपल्या हातून एखादा मोठा अपराध झाला, आपण खूप मोठे अपराधी आहोत, तसा यशवंत गप्प होता. त्याच्याशी कोणी बोलायला तयार नव्हतं. केव्हा आला विचारायला तयार नव्हतं. मायबाप तर सोडा, पण चिंगी कलीला आता हे सगळं कळत होतं म्हणून त्याही त्याच्याबरोबर बोलायला तयार नव्हत्या. दोघी आता चांगल्या टणक दिसत होत्या. त्यांना कळत होतं म्हणून त्या जवळ येत नव्हत्या. नवख्या माणसासारखं पाहत पाहत जात होत्या. डिवऱ्या म्हशीच्या दुरून जावं तसं यशवंतच्या दुरून दुरून इकडून तिकडून बाजाजवळून त्या हिंडत होत्या. यशवंतला आपण अपराध केल्यासारखं वाटत होतं. आपण चुकलो, आपल्या हातनं गुन्हा झाला असं त्याला वाटायला लागलं. म्हणून ही आपली माणसं असून आपल्याशी बोलत नाहीत, आपल्या जवळ येत नाहीत असं त्याला वाटायला लागलं. चिंगी कलीनं त्याला पाणीसुद्धा दिलं नाही. घरात कुणी कुणाशी काहीच बोलत नव्हतं. तेवढ्यात वामन आला बाहेरून. तोही आला तसं पांढरं तोंड करून डोळे पिंजारून बघत भिंतीला टेकून बसला. कुणी कुणाला आणि काय बोलावं हेच कळत नव्हतं. शेवंता वामन जाग्यावर बसले. मनात खूप गदगद शिजत होतं. भडाभडा बोलून टाकावं वाटत होतं, पण सुरुवात कुठून करावी ते कळत नव्हतं. चिंगी कलीनं 4 भाकरी टाकल्या. अंधार आपलं सावट पसरवत होता. तेवढ्यात मामा आला. त्यानं ठैली ठेवली, हातपाय धुतले, बाजावर येऊन बसला. वातावरण सगळं शांत. यशवंतची कानउघाडणी करायला जणू वामन शेवंतानं माधव मामाला बोलवून घेतलं होतं.
आणि म्हणून कोणीही आधी काही बोललं नाही. मामा आला, सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. कुणी जेवलं नाही. शेवंतानं भावाला चल जेवण कर अशी विनंती केली, पण तो जेवला नाही. चिंगी कली जेवल्या, पसारा आवरला. मामा बाजावर आडवा झाला, आभाळाकडं बघत राहिला. यशवंत जवळच उशाला बसलेला. मामा आत्तापर्यंत गप्प होता. माय बा भीतीला टेकून बसली. यशवंतला राहवलं नाही. मान वर करून हळूच माय म्हणाला. माय बारूद भरून ठेवलेल्या बॉम्बसारखी रागानं भरून असलेली. शेवंता फक्त त्याचीच वाट बघत होती. तिचा आता स्फोट होणार होता आणि यशवंतनं माय म्हणताच तो झाला. पण मला माय म्हणायचं नाही. केलं ना आमचं तोंड काळं. इथं तोंड काढायला जागा नाही. सगळं गाव थुकायला आमच्यावर. लेख शिकायला म्हण. हे शिकायला वय? अरे जीव देवावं वाटायला लागला आम्हाला. काय कल्याण झालं नाही आमचं जिंदगीचं. जिंदगी मातीत झाली. शिकून शहाणा होईन वाटलं, पण अतिशहाणा झाला तू. यशवंत कूस बदलून शांत स्वरात म्हणाला, तसं नाही माय. तू काय बोलू नको रे. एक तर तू राय गावात, नाही तर आम्ही राहतो. मला पोरी उजवायची आहे. तुला काय बसशील शेंदूर लावून. शेजार पाजाऱ्याशी भांडण लागावं तसं शेवंता रागारागात बोलायला लागले. आतून पेटलेल्या वामनला जास्त बोलता येत नव्हतं, तरी राहवलं नाही. आतून धुपल्यासारखं धुपत होता तो. लांब सुस्कारा टाकत वामन म्हणला, काय नाही बापू, तू आम्हाला मार आणि मग शांत राहा. त्याईचं भादरने जिंद गेली आपली. आता तू शिकून शहाणा झाला. तुला हात जोडतो बापू, तू गावात राहू नको. गाव मराठ्यांच्या भावकीचं. मला तू तोंड बघायची इच्छा नाही. लय वाटलं होतं रे की 12% सुख भेटन, पण जाऊ दे. नाही नशिबात आमच्या संग जा, आम्ही जगू नाही तर मरू. तसं नाही बाबा, फक्त ऐका. अजून तसं काही झालं नाही. अरे लोकांना काय, लोक काय बाय बोलतात. यशवंतजवळ आडवा झालेला मामा सारं जागी पडून ऐकत होता. शेवंतानं त्याला यशवंता येणार म्हणून बोलवलं होतं. मामा उठला, वर सरकत म्हणाला, यशवंत, आपल्यासारख्याला असं जमत नाही बाबा. आपण कोण काय, आपल्याला जुमानत नाही ती माणसं. अरे आपलं जीवन म्हणजे त्यांच्यापुढं जिवंत राबणारं जनावर. मरतील, कटतील, तिला मारतील, नाही तर तुझा बी काटा काढून टाकतील. कोणत्याही थराला जाणारी माणसं असतात ती. तू तिचं बोलणं कसं सहन करतील. त्यातल्या त्यात आपल्यासारख्यानं त्याची काय बराबरी करायची. गाव त्यायचं आहे, आपलं काय. अरे सारे कायदे धाब्या वचवलं त्याईनं. ते म्हणतीन तसा खालतोय कायदा हे. तर जाऊ दे बापू, नाच सोड, आपलं पाय. अरे ते मरतीन, नाही तर तुवा काटा काढतीन. पण मामा, ती मला अफाट जीव लावते, मला आधार देते. तिचा जीव आहे माझ्यात. तिने सगळं माझ्यातच पाहिलं. लग्नाचं वचनही घेतलं. ती माझ्यासाठी सगळं सोडायला तयार आहे. मी आजपर्यंत तिच्यात रमलो नाही. मी ओळखू नाही जाती व्यवस्था आणि जातीतली दरी. पण ती माझं काही एक ऐकत नव्हती. मी तिला आवडतो म्हणून ती सगळं करणार म्हणत होती, म्हणून आम्ही वचनं घेतली. ती माझी वाट बघतीये. तिचा सगळा जीव, आत्मा मी आहे मामा. यशवंतच्या डोळ्यात पाणी आलं. यशवंतनं उमावर प्रांजळ प्रेम केलं होतं. त्यानं सगळी परिस्थिती समजूनच तिच्या प्रेमाला होकार दिला होता. आणि बार आंतरजातीय विवाहाला कायद्याची संमती आहे. पण वामन म्हणाला, अरे कायद्याची संमती काय चाटायची का. गाव भावकीच आहे. एका वारकाच्या घरात त्याची लेक नांदायलेली कशी बघतीन ते. हे पचन का त्यांना. 12% जीव घेतीन. घाल चुलीत तुझा कायदा. ते फक्त आपल्यासाठी आहे, त्यांच्यासाठी नाही. जीव गेल्यावर काय करतो रे. असा वामन चवताळल्यावर शेवंता हलक्या आवाजात म्हणाली, अरे आम्ही 2, तुम्ही 3, उद्या पोरी जातीन, मग कोण आहे आपल्या जीवाभावाचं. उद्या तुला काय करता काय झालं तर आम्ही कसं जगावं आणि कोणासाठी जगावं. शेवंताच्या डोळ्यात पाणी आलं. कोणाचं कुणी ऐकत नव्हतं. रात्री बोलाबोली झाली. यशवंत ऐकत नव्हता. वामन मनावर घेत होता. याच विचारात सगळे विसावले. वामननं जरा जास्तच मनावर घेतलं आणि त्यानं असं केव्हाच पाहिलेलं नव्हतं. तो जास्तच विचार करत करत झोपी गेला. वामननं हे प्रकरण जास्त मनावर घेतलं. ते त्याला असह्य झालं. तो अस्वस्थ झाला. त्याची तब्येत बिघडली.
पाहता पाहता त्यांनी अंग टाकून दिलं. तो व्याकुळ झाला आणि रात्रीतून त्यांनी आपला जीव सोडला. शेवंतावर आभाळ कोसळलं. मन फाटलं. कोणाला सांगावं, काय करावं असं झालं. शेवंताचा आधार गेला. तिचं जीवन उद्ध्वस्त झालं. रात्री फडाफडा बोलणारी माणसं आता शांत होती. मामाही शांत होता. अधूनमधून शेवंताची समजूत घालत होता. यशवंत मात्र हाताशी हात जोडून खाली मुंडकं खुपसून बसला होता. त्याला अफाट दुःख झालं होतं. आजवर बापानं आपल्यासाठी केलेल्या कष्टांचं तो मोजमाप करत होता. शेवंताला सगळे समजवत होते, पण यशवंत जवळ लोक असूनही त्याला आधार देत नव्हते. कारण वामनच्या मरण्याचं कारण सगळं गाव यशवंता समजत होता. म्हणून यशवंताकडे अपराधी भावनेनं सगळे बघत होते. कुणीही यशवंतच्या पाठीवर आधाराचा हात ठेवला नाही. एवढं वाईट असतं कुणावर प्रेम करणं, कुणाला जीव लावणं. खरं तर हा त्याचा दोष नाही आहे. दोष आहे तो उमाचा. तिने त्याला जीव लावला. आपण फक्त तिच्या जीव लावण्याला प्रतिसाद दिला तर आपल्याला एवढं वाईट समजतो हा समाज. एवढी मनं कुजली आहेत समाजाची. आणि ते सहनही करणार नाहीत हे निव्वळ प्रेमाचं निखळ नातं. मग आंतरजातीय विवाह ही लांबची गोष्ट आहे. या समाजाचा धिक्कार वाटतोय, पण आज ही वेळ धिक्कार करायची नाही तर परिस्थितीला सामोरं जायची आहे. असं म्हणून यशवंत आपल्या मनाला आपणच समंजसपणाची ठिगळं लावत होता. स्वतःच्याच मनाला तो आधार देत होता. झालेल्या गोष्टीला तो स्वतःला जबाबदार धरत होता. काळजात डोंगर साठवून यशवंत समजदारीनं गप्प होता. ती नक्कीच मला स्वार्थी मनाचा म्हणेल, मतलबी म्हणेल. ती आजही काहीही करू शकते. तो अनर्थ टाळणं एवढा यशवंत समजूतदार होता. आपण आपलं दुःख सहन करायचं आणि जगायचं. मनात उमाचं प्रेमचक्र सुरू होतं. उमाला तेव्हाच सांगितलेलं यशवंतच्या मनात घोळत होतं. आता आपण तिला इच्छा असूनही बोलू शकत नाही, पण ह्या गोष्टीचा तिच्या मनावर परिणाम होणार आहे. कारण तिने त्याला जीवन वाहिलं होतं. या समाजापुढे आपणही काही करू शकत नाही. एवढा विरोध आहे, आपणच शांत राहणं बरं. मी जर उतावीळ झालो तर ती पण काहीही करू शकते. मग सगळं वातावरण चिघळेल. तिलाही त्याचा त्रास होईल. त्यापेक्षा ती आपल्याला वाईट म्हणाली, स्वार्थी म्हणाली तरी चालेल असा विचार करून. पण मामानं यशवंतचं दुःख ओळखलं. शेवटी मामानं पाठीवर थाप मारली. चल यशवंत, आता उठ. दुःख सोडून दे, वेदना सोडून दे. घरप्रमुखाची धुरा सांभाळ. आता उठ बाबा, उठ. असं म्हणून यशवंताला थाप मारून त्याने उठून उभं केलं. शेवंताचा आक्रोश चालू होता. मामानं पाठीवर मारलेली थाप यशवंतनं ओळखली आणि त्या घराला आपला आधार हवाय, आपल्या खांद्याचा आधार हवाय. आपल्या घराची वाट हे घर बघतंय म्हणून सगळी जबाबदारी स्वीकारली. सगळं झालं. यशवंत निराशेतनं बाहेर आला. मामाचा इशारा यशवंतला समजला. बापाचं 16 मनाचं बलूतं होतं. पाडव्यापर्यंत साल शेवटाला लाव असे उपदेश मिळायला लागले. यशवंतनं बापाच्या हजामतीचा धंदा उचलला. घराला त्याचा आधार हवा होता. यशवंत कॉलेजचा विचार करू शकला नाही आणि आला तर तो बोलून दाखवण्याची त्याची हिंमत नव्हती. तो सुद्धा जातीयतेचं कुंपण सगळं बघून बसला होता. आणि म्हणून त्यांनी गावातच बापाचं हजामतीचं बलूतं शेवटाला न्यायचा निर्णय घेतला. ही जातीव्यवस्था आपल्या प्रेमाचा उदात्त हेतू समजू शकत नाही. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही वाईट प्रथा ही उमाला सुद्धा माहीत नव्हती. या प्रवाहाच्या विरोधात जाणं घातक आहे. दोघंही प्रवाहाचा विरोध पत्करणार होती, पण याचा शेवट काय? ही जातीय व्यवस्था, या चालीरीती, या परंपरा बंद कधी होणार याचा तो विचार करायला लागला. पण या जगाच्या जातीय व्यवस्थेच्या काळ्याकुट्ट अंधारात त्याला या गोष्टीचं सत्य मर्म सापडलं नाही. ही व्यवस्था अंगावरच्या कातडीसारखी चिकटून बसली आहे याच विचारात तो गुंतून गेला. तिकडे उमा यशवंतची वाट बघत होती. पण यशवंतनी तिचं अधिक वाईट होऊ नये म्हणून किंवा इकडचं जे झालं ते तिच्याकडे होऊ नये, तिचं आयुष्य सुखी समाधानी व्हावं म्हणून तो जपत होता. आम्हा दोघांना ही व्यवस्था कदापिही स्वीकारणार नाही, जवळ येऊ देणार नाही. यासाठी आपल्यालाच निर्णय घ्यायचा आहे. म्हणून तो म्हणाला, माय मी धंदाच करतो. शेवंताला रावलं नाही. ती गळा काढून हांबरून रडली. अरे आधीच मानला असता तर. बाप गिळून बसले हो, तुला सुचलं वय.
यशवंत हजामती करायला लागला. यशवंतला आता हजामती ओट्यावर बसून करणं अवघड जात होतं. नाही करावं तर घर आपल्यावर. यशवंत कैचीत सापडला, पण कसं बसं यशवंत साल शेवटाला नेत होता. हजामतच नाही तर काही अडली नडली कामंही त्याच्या हुशारीनं करू लागला. कुणाचा फॉर्म भरून देणं, सार्वजनिक प्रश्न मांडणं, गावाच्या हिताच्या काही योजना गावकऱ्यांना समजावून सांगणं आणि बहुजनांचे हक्क अधिकार समजावून सांगून ते मिळवून देण्यासाठी झगडणं, त्यांना न्याय मिळवून देणं. शिकून आलेली ताकद यशवंतला स्वस्थ बसू देत नव्हती. कळत नकळत त्याच्यातला अन्यायाविरुद्ध लढणारा, गरिबीसाठी झडणारा तो जागृत होता. त्याच्या हातून, कार्यातून असा न्याय मिळवून द्यायच्या हालचाली तो करायला लागला. त्यामुळे गरीब, बहुजन, मागासलेले लोकांच्या तो मनात घर करून राहिला. एकीकडं घराच्या उदरनिर्वाहासाठी काम आणि उरलेल्या वेळात गरिबांना न्याय मिळवून देण्याचं काम त्याचं सुरू होतं. म्हणून सगळं गाव आता यशवंताला ओळखू लागलं. एवढं मात्र नक्की, 4 बुद्धवाडे आणि मांगवाडे, इतर जातीतले गरीब असलेले आणि गावातले इतर गरीब लोक यशवंतला विचारायला लागले. एक परिवर्तनवादी, फुले शाहू आंबेडकरवादी विचारांचा शिक्षित माणूस म्हणून लोक यशवंतला साथ द्यायला लागले. तोही त्यांच्या कामासाठी धावपळ करायला मागे पुढे बघत नव्हता. या अशा यशवंतच्या भराच्या काळात गावाला निवडणुकीचे वेध लागले. आज खालच्या पाडात वडाच्या झाडाखाली यशवंतला बंड्यानं गाठलं. यशवंत पुढं बंड्या एकदम पाय आणि हात जोडून तटस्थ उभा राहिला. त्याच्या अचानक सावधान उभं राहण्यामुळे यशवंत गालात किंचित हसला. त्याचं असं उभं राहणं म्हणजे तो काहीतरी सांगणार हे यशवंतनं ओळखलं. बंड्यात चैनीचं लग्न झालं तसा बेचैन होता. त्याला सारखी चैनी दिसत होती. तिचा मजबूत बांधा, तिची मादक चाल. बंड्याला चैनीची प्रत्येक आठवण स्वस्थ बसू देत नव्हती. धावणकराच्या सामटीत भेटलेली चैनी आणि तिचा पुसटचा झालेला हवासा वाटणारा स्पर्श बंड्याला आत्ताही तसाच जाणवत होता. चैनी बंड्याला बऱ्याच वेळेला भेटली होती. तिच्या वागण्यातनं तीही नकळत बंड्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत असावी. नदीवर एकदा धुणं धुवायला गेल्यावर तिनं सदाच्या बायकोजवळ बंड्याविषयी बरंच व्यक्त केलेलं होतं. आजी मागे असल्यानं ती मनातल्या मनात झुरत होती. खाली मान घालून सरळ चालत होती. बंड्याला तिच्या आईचं वागणं आवडत नव्हतं, पण मायचं वागणं मायजवळ. म्हणून माय पळून गेली काय किंवा मेली काय याचं काही देणं घेणं नाही. म्हणून तो चैनीच्या मायचा विषय चघळत नव्हता. माजली मुलखावर गेली, गाव म्हणतं तेच बंड्याच्या मनात आहे, म्हणून तो फक्त चैनीच्या जीवनाचा विचार करत होता. सगळा गाव चैनीसाठी वेडा झाला. गावातली तरुण पोरं तिच्या जवानीला बघून जिभल्या चाटत मायच्या वागण्याचा धागा धरून लोकांनं तिला पोट उठल्याची बोंब उठवली. माय वाण्याच्या नादी लागली, पोरगी बी तशीच, असं म्हणून लोकांची समजूत. चैनी मात्र जीवनातनं उठली. पण चैनीचं चरित्र बंड्या ओळखून होता. तो सारखा चैनीसाठी झुरतोय. यशवंताला तो हात जोडून म्हणाला, म्या चैनीशी लगीन करणार, तिला माझा जीवनसाथी बनवणार. बंड्याला कोणी नाही, माय ना बाप. भाऊ होता, तो सासूरवाडीला राहायला गेला. गावात गुरवाची 2-3 घरं, पण गावात कामधंदा नाही म्हणून आणि काही नोकरीनिमित्त शहरात राहायला गेलेले. गावात फक्त बंड्या मायसोबत राहत होता. 2 वर्ष झाली माय मेली. इतके दिवस माय होती, तुकडा पाण्याला आधार होता. आता एकट्या बंड्याच्या जीवनात चैनीचं सुख घेण्यासाठी बंड्या धडपडत होता. तिच्या पावित्र्याविषयी फक्त बंड्याला माहिती, कारण तो नेहमी तिच्या मागावर असायचा. त्याच्या मनात नेहमी तिचाच विचार असायचा, म्हणून तो तिच्यावर लक्ष देऊन होता. तिच्या पावित्र्याचा तो एक साक्षीदारच होता. सगळी हकीकत ऐकल्यावर यशवंतनं बंड्याचं मन ओळखलं. खऱ्या प्रेमाचा अर्थ आणि प्रेमाची जाण असलेल्या यशवंतनं आपण प्रेमात अपयशी झालो, आपल्याला ते मिळालं नाही, म्हणून बंड्याच्या खऱ्या प्रेमाला आपण साथ द्यायची. त्यामुळे बंड्याला मदत केली, त्याला आधार दिला. गावात बंड्या चैनीची चर्चा सुरू झाली. चैनी गायब झाली, बंड्याही गावात दिसेनासा झाला. यशवंतनं त्याला आधार दिला, म्हणून बंड्यानं चैनीला पळवलं, तिच्याशी लग्न केलं. या बंड्याच्या धाडसामागे यशवंत उभा राहिला. तेव्हा मात्र गावातल्या लोकांचा यशवंतला सामना करावा लागला. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज या महामानवांच्या आंतरजातीय विवाहाची विचारधारा यशवंत लोकांना सांगत होता.
बंड्या आता बाहेरगावी दूर कुठेतरी चैनीबरोबर संसारात आनंदी आहे. गावाचा जरी यशवंतला विरोध झाला तरी मागासवर्गीय, जातीय, दलित समाज आणि तरुण पोरं यशवंतच्या मागे खंबीरपणे उभी राहिली होती आणि ह्या गोष्टीनं तो सगळ्या गावात परिचित झालेला होता. श्रोते हो, हा होता गोंडर या अशोक कुबडे लिखित कादंबरीचा 16वा भाग. या कादंबरीचा शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.